उन्हाळ्यातली संकष्टी असली की आमच्या कोकणात उपवासासाठी ठरलेला पदार्थ म्हणजे मिरची घालून केलेली फणसाची भाजी. तर नमस्कार. सगळ्याच झाडांक भरपूर फणस धरलेले. पप्पांनी कामावर जायच्या आधी भाजीसाठी 2 फणस पाडून दिल्यानी. नंतर ते 2 फणस घेऊन मी घरात इलय आणि एकाच घावात फणसाचे 2 तुकडे केल्यानी. फणसाचं सगळं डीक काढून झाल्यावर त्याचे कापे मारून घेतल्यानी. 2 फणसांचे तर भरपूरच कापे पडलेले. फणसाची भाजी म्हटली की तोंडात पाणी सुटता, खाव खाव बरा वाटता. पण एवढं फणस साफ करूचं म्हणजे घरातल्यांच्या सगळ्यांच्या कपाळावर आटे पडलेले. भाजी करूक फक्त अर्धो तास, पण साफ करूचं म्हणजे ते काय 1 तास वयो. तर काकी भाजी फोडणी देता. काय करतं? आज उपवासासाठी फणसाची भाजी. तर चुलीवर टोप ठेवलाय, टोपात तेल टाकून तर तेल तापला आणि त्यात जिरा, मिरची आणि कढीपत्ता घालून चांगली फोडणी परतवून घेतल्या. तर फोडणी चांगली परतून झाली की त्यात गोटे घालून घ्यायचे. ह्या गोट्यांक आटिया किंवा बिये पण म्हणतात. गोटे घालून झाले की त्यात हळद आणि मीठ घालून घ्यायचा. पण तुमका याक सांगतोय, फणसाचे गरे आणि बिया एकदम शिजूक नाही टाकायचे. एकदम टाकलेस तर गरे शिजतले, पण बिया शिजूचे नाही. आता गोटे चांगले परतवून घेतलेले आहेत, त्यात गरम पाणी घालायचं, मग ते लवकर शिजले जातात. टोपावर थोडा वेळ झाकण ठेवून आग थोडी कमी करून ठेवायची. आता हे बघा, बिया चांगले शिजले आहेत. आता ह्यात जे फणसाचे गरे असतात ते चांगले धुवून त्यात घालायचे. भाजी चांगली परतवून घ्यायची. आता बिया शिजलेले असतात त्यामुळे भाजी शिजूक जास्त वेळ लागत नाही. भाजीवरती झाकण ठेवून दिलास की आग कमी ठेवायची. मग 10-15 मिनिटात आपली भाजी रेडी झाली. तर ही बघा, उपवासासाठी खावची फणसाची भाजी आपली तयार झालेली. फणसाची भाजी म्हणजे चव तर भारीच.